बिलकुल बिलकुल. आपल्याबरोबर हिंगोलीतूनही आलेले रामभक्त आहेत. या बाजूला उभे राहा थोडेसे. एवढं लहान पोर घेऊन आलात तुम्ही हिंगोलीवरून? हिंगोली येथून वसमत येथून आलेलो आहेत आम्ही. बरं, नाव सांगा म्हणजे तुमचे घरवाळे पण एकदा तुम्हाला बघतील, तुमचे नातेवाईक ओळखतील. प्रवीण मोहनलाल सोमानी. बरं, हिचं नाव काय आहे? अच्छा, अरे बापरे, तुम्ही भवानीला घेऊन रामाकडे आलात? हा. क्या बात आहे. हा. तुला जय भवानी म्हणता येतं का? हे जय इथं आहे. अरे हा जय इथे आहे, भवानी इकडे आहे. वा 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 वा. जय शिवाजी. काय भावना घेऊन आलात हिंगोलीतून आणि येताना मनात प्रत्येक पावलात राम कसा कसा दिसत गेला? रडू नका, बोला. भावना सांगू शकत नाही. कलियुग मध्ये हे मंदिर झाला खूप मोठी गोष्ट आहे. स्वप्नातही विचार केले नव्हते कधी मंदिर बघायला भेटेल, रामाचे दर्शन होईल. खूप मोठं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तुमच्या डोळ्यात आसवं का आली आहेत? निशब्द आहे, भावना सांगू शकत नाही. तुझं काय नाव आहे सांग. आता जय नाव आहे असं कळलं, पूर्ण नाव सांग स्वतःचं. प्रवीण सोमानी. शाबास. तू कितवीत शिकतोस? 6वीत. आणि 6वीत शिकत असताना तू आता अभ्यास सोडून अयोध्येला आलायस नाही, असं? आमचं स्पोर्ट वीक चालू आहे. अच्छा, मग आता तू तिथे नाहीयेस आणि तू इथे आहेस. किती वेळ प्रवास केलास हिंगोलीपासून इथपर्यंत? हिंगोली पासून पहिल्यांदाच पहिल्यांदाच केलास. कसा आलास? रेल्वेने आला, विमानाने आला? रेल्वेनी. मग रेल्वेत येताना काय रामाचं नाव घेत होता का? हो. काय म्हणत होतास? जय श्रीराम. जय श्रीराम म्हणलास. व्हेरी गुड, शाबास. या साहेब, काय करता आपण? मी इन्शुरन्सचा एजंट आहे, LIC एजंट आहे. बरं, हा सगळ्यात मोठा इन्शुरन्स एजंट इथंच बसलाय. हो, सर्वात खरी गोष्ट आहे. श्रीराम म्हणजे सर्वात मोठं सगळ्यात आहे. सगळ्यांचंच सगळ्या देशाचं, सगळ्याचं देशाचं, पूर्ण भारताचं, जगाचं पूर्ण म्हणजे श्रीरामाचं. म्हणजे हा जगाचा इन्शुरन्स एजंट आहे, त्याला भेटायला तुम्ही हा एक इन्शुरन्स एजंट आहे. 100%. 100%. चे रामभक्त आहेत, डोळ्यात आसू आहेत, मनात भावना आहेत आणि खूप काही वर्षांनी मिळाल्याचा आनंद आहे. ते घेऊन ते इथे सगळे आले आहेत. ताईंना अजून बोलायचं आहे, बोला. आम्ही फक्त आमच्या घरचे नाही, पूर्ण गावाची श्रद्धा घेऊन आलेली आहे. सगळ्या गावांनी आम्हाला सांगितले आमच्यासाठी पाय पडून या म्हणून. बरं, कुठल्या गावातून? वसमत गावातून, हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत गाव. बरं, आमचे एक परिचित आले. त्यांनी येताना जेव्हा त्यांच्या घरच्यांना सांगितलं की ते आता अयोध्येला निघाले आहेत, त्यांच्या संपूर्ण वाडीतली माणसं चिमूट चिमूट तांदूळ देऊन त्यांच्यापर्यंत पोहोचली. तुमचा अनुभव काय होता जेव्हा तुम्ही लोकांना सांगितलं की तुम्ही अयोध्येला चालला आहात? सगळ्यांचा होता आमच्यासाठी प्रसाद घेऊन या, आमच्यामुळे पाया पडून या. बरं सगळ्यांची भावना, अख्ख्या गावाची भावना घेऊन आलेले. बरं आताही व्हॉट्सअपवर मेसेज येते की तुझ्यामुळे आम्हाला दर्शन भेटायले बरं. लाईव्ह. परत जाल तेव्हा लोक पाया पडतील तुमच्या. आपल्याकडे परंपरा आहे ना, जो तीर्थक्षेत्री जाऊन येतो त्याचा नमस्कार घ्यावा. काल आम्ही इथून बाहेर पडलो तर जवळपास 15 ते 20 लोकांनी आमचेच पाय धरले. श्रद्धा आता ज्यांची त्यांची. श्रद्धा आहे. अगदी अगदी अगदी. काय रे बाळा, तू एवढी छान छान अयोध्येची वारी केलेली आहेस आणि ही अयोध्येची वारी तू केल्यानंतर यावेळेला किती मार्क मिळतील? आउट ऑफ. जबरदस्त. आणि तू पूर्ण अभ्यास करशील ना? काय बनायचं आहे तुला? इंजिनियर. मग हे तू रामाला सांगशील का? हो, IIT इंजिनियर बनायचंय. शाब्बा. राम ऐकेल तुझं? हो. काय म्हणेल तुला? मला काय बनणार नाही, पण मला भरोसा आहे की ते मला म्हणजे इंजिनियरच्या फायनल एक्झाम मध्ये पास करून देणार. अच्छा, राम तुला इंजिनिअरिंगच्या फायनल इयर परीक्षेमध्ये पास करून येणार. पण राम सांगेल अभ्यास कर, मग तू काय करशील? अभ्यास. आणि रामाने सांगितलं की खेळ, तर तू काय करशील? तरी अभ्यास. तरी अभ्यासच करशील. म्हणजे दोघं पण. खेळ आणि अभ्यास दोन्ही करशील. आणि रामाने काय केलं होतं माहिती आहे ना तुला? हो. सांग बरं, रामाची एक गोष्ट सांग. रामाने रावणचं दहन केलं होतं. अजून त्यांनी वनवास धरलं होतं 14 वर्षाचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रामाने आईबाबांचं ऐकलं होतं. तू ऐकतो का? हो. का हो? हा रामाच्या सारखा आहे. खरंच आहे, सगळी गोष्ट ऐकतो. तुझ्या बाबांना विचारूया एकदा, थांब जरा. का हो सांगा, तुम्ही रामाकडे आलात, मुलाला घेऊन आलात, मुलगा राम व्हावा असं वाटतं? हो, 100% व्हावं असं वाटतं. 14 वर्षाचा वनवास भोगलाय रामाने. नाही, वनवास तर काय, वनवास आपल्याकडे जरी राहिला तर तो आपल्या सोबतच आहे ना. त्याच्यामुळे वनवासाचं काही नाही, कारण की राम हा ईश्वर आहे. ईश्वराला जिथं वाटलंय की आपल्याला जिथं राहायचंय
त्यांनी ते ठरवलं होतं की आपल्याला वनवास करायचा आहे आणि लोक सगळं करायचं आहे म्हणून श्रद्धा आहे ते आपल्याकडे असं म्हणतात की शिवाजी जन्मावा शेजारच्या घरामध्ये. तेच जर हे देशासाठी काय केलं तर आम्हाला वनवासही मंजूर आहे ह्याचं. क्या बात आहे, कळलं का तुला? देशासाठी आणि धर्मासाठी काही करेल तरी वनवासही मंजूर आहे आम्हाला. तुम्ही 2 मुलांची नावं ठरवून जय भवानी ठेवलीत का? त्याचा जय होता म्हणून ते ठरून त्याची भवानी ठेले. ऐकतोयस का तू? हो. तुझ्यावर जबाबदारी केवढी आहे? आज तुला अयोध्येला आणलंय, कशासाठी आणलंय? म्हणजे रामाचे पाय पडायसाठी. हा, पण त्यानंतर इथून गेल्यानंतर देशासाठी आणि धर्मासाठी काम करायचंय. हो. करणार आहेस का? बर, तू इंजिनियर झाल्यावर देशासाठी काय करशील? डोनेट करतील म्हणजे मंदिरमध्ये किंवा दानधर्म करतील. अच्छा, दान धर्म करशील. ठीक आहे, हरकत नाही, चांगलं आहे, शाबास, धन्यवाद. आनंद वाटला तुम्हाला भेटून. जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम. शाबास, धन्यवाद.